नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत बाळजाबाईचा प्रचंड असा अपमान झाल्यानंतर इतका आनंद झालेला असतो आपल्या पूजाला, आणि तोच आनंद आईसोबत व्यक्त करून साजरा करण्यासाठी आलेली असते पूजा माहेरी. माहेरी आल्यानंतर ती आईला म्हणते की मी इतका भारी अपमान केला आहे बाळजाबाईचं, तुला काय सांगू आई. त्या बायकांनी मुद्दामच असं सांगितलं की घटस्फोटीत झालेली महिला आपल्या मंचकावर नको, पुरस्कार सोहळ्यात ती आली नाही पाहिजे, कृष्ण तू एकटीच आहे. त्यावेळेला तिचा चेहरा पडला, त्यावेळेस सगळ्या घरातल्या व्यक्तींचा चेहरा बघण्यासारखा होता, जणू काही सुतकच पडले असं वाटत होतं. आता इथे सावित्री तिची व्यथा सांगू लागते की माझ्या नवऱ्याचं ज्या वेळेला ह्या बाळजाबाईने अपमान केलं होतं त्याचं तोंडाला काळं फासलं होतं, गळ्यामध्ये असं चपलांचा हार घातला होता, त्या सगळ्या गोष्टींचा असा बदला घ्यावा वाटतोय. तिचं तोंड असं काळं निळं करून ठेवावं वाटते. तो क्षण जर खरंच आठवला ना, तो फार वाईट होता. तो क्षण ज्यावेळेला कर्ज दिलं नाही म्हणून बाळजाबाईने इतका अपमान केलेला त्या व्यक्तीचा, म्हणजे सावित्रीच्या नवऱ्याचा, त्यामुळेच त्याने आत्महत्या करण्यापर्यंत निर्णय घेतला, आत्महत्या देखील केली. एवढं सगळं केलेलं आहे तरी ही बाई कशी त्या बाईला माफ करेल. आपण हिला वाईट म्हणतो, पण हिच्या पण मागे कितीतरी व्यथा आहे ना. ह्या पण बाईच्या मनाला किती यात नाही. तिला तिच्या नवऱ्याचा झालेला अपमान आठवते, त्याची झालेली ती अवस्था आठवते, आणि त्याच्यानंतर त्याने दिलेला जीव आजपर्यंत जिव्हारी चटका लावणारी गोष्ट होऊन गेलेली. त्याच्यामुळे सावित्री इतकी संतापलेली, ती फक्त म्हणते की मला बाळजाबाईची गावभर धिंड निघालेली बघायची आहे. बाळजाबाईने माझ्या नवऱ्याला गिळलं, माझ्या संसाराला गिळलं, त्या सगळ्या गोष्टींची परतफेड फक्त बाळजाबाईची ह्या गावभर तोंडाला काळापासून गळ्यात चपलांचा हार घालून तेव्हाच पूर्ण होईल. आपण हिला वाईट आत्ता ह्या क्षणाला म्हणूच शकणार नाही, कारण तिने जे सहन केलं आहे ते पण खूप महत्त्वाचं आहे. आत्ता जरी बाळजाबाईला आपण चांगल्या रूपात पाहतोय, पण पूर्वी जे कर्म बाळजाबाईंनी केले त्या गोष्टींमुळे कितीतरी लोकांची संसार उद्ध्वस्त झाले, कितीतरी म्हणजे मुलांना त्यांच्या आईवडिलांपासून दूर राहावं लागले. चला पुढे आपल्याला पाहायला मिळतं दलपत आणि जयकांत दोघंही आनंद साजरा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आज बाळजाबाईचा जितका अपमान झाला, जितकं तिला या जीवाला यातना आल्या आहेत, त्या सगळ्या आल्याचा आनंद इथे व्यक्त होतोय. तर हे सगळं दलपतचं म्हणणं आहे की पूजा आणि तिच्या मुलाने म्हणजेच समरने यांनी केलेले. तर जयकांत म्हणतो मलाही थोडं तसं वाटतंय, पण आता नक्की काय केले असेल तिने. तर आपण इथे पाहू शकतो की दलपतचं जे म्हणणं आहे की या पूजाने खूप भारी गेम केला आहे, माफीनाम्याचा नाटक सोहळा केला, पश्चातापाचा खोटा आव आणला आहे, आणि सगळ्यात महत्त्वाची ना दुष्यंतच्या आई म्हणजे आपली कृष्णाची सासू आणि कृष्णा बाळजाबाई यांच्यामध्ये फूट पाडण्यासाठी हा जो काही प्लॅन बनवला आहे. कारण आता ह्या क्षणाला जितक्या वेळा ती कृष्णावरती वार करेल तितक्या वेळा तो तिलाच पलटवार होईल, कारण कृष्णा फार स्ट्रॉंग आहे, तिच्या मागे सगळेजण उभे. तर आता त्यांनी काय केलं आहे, तिची जी कमजोर कडी म्हणजे बाळजाबाई, तिच्यावर वार केला आहे. आता बाळजाबाईवर वार झाला म्हणजे ती तिच्यापासून तुटली जाणार, आणि मग कृष्णा एकटी पडली की मग तिच्यावर घाव घालायला सोपं जाईल. ही जी टेक्निक आता त्यांनी वापरली ती खरंच खूप हुशारीने वापरली आहे, आणि त्यात जर त्यांना यश मिळालं तर आपलं काय होईल माहिती का. तर आपल्याला आता फक्त कृष्णाची बाजू लावून धरायची आहे. आपण तिचा खरं चेहरा कृष्णा बाळजाबाई यांच्यासमोर आणायचं आहे. कृष्णा इतकी संतापेल ना, कृष्णा तिला 2 मिनटंसुद्धा डोळ्यासमोर ठेवणार नाही, तिचं कायमचा नायनाटच होऊन जाईल. मग आपल्याला आपली लढाई सोपी होईल असं दलपतचं म्हणणं आहे. दलपतने खरंच खूप छान प्रकारे ही सगळी गोष्ट हेरली आहे, आणि आता स्वतःचा स्वार्थ पाहण्यासाठी तो आता कृष्णाची साथ देणार. आणि जयकांत पण आता तेच म्हणतोय की आपण खरा चेहरा समर आणि पूजाचा त्यांच्यासमोर आणला की मग ते दोघंजण ह्या घराच्या बाहेर 100% जातील. तर आपल्याला पुढे हेही पाहायला मिळेल की दलपत आणि जयकांत आता पुढची आखणी करताय, कसं करायचं आणि कसं नाही, आपण काय करायचं. खरं तर आता इथे पूजाचा आणि जेव्हा समरचा खरा चेहरा कृष्णासमोर येईल त्यावेळेला कृष्णा या दोघांना घराबाहेर काढेल. मग पुढे आपल्याला कृष्णाचं काय करायचं ते पाहताच येईल. चला तर आपल्याला इकडे पाहायला मिळतं आहे दुसरीकडे की बाळजाबाई खरंच दुखावली गेली, तिचं मन दुखलं आहे. आता एकांतात ती एकटीच स्वतःच्या मनाला पोचते, तिच्या मनाला ती रडते, तिच्या मनाला दुःख होतं, यातना होत आहेत, अधिक ना अधिक काय काय होते. तर आपण इकडे पाहू शकतो ती जर आपल्याला इमोशनल झाली दिसेल, खचलेली दिसेल थोडक्यात. कारण आज आपल्यासोबत आपला ना नवरा आहे, ना मुलगा आहे, ना काही आहे. आपल्याला घटस्फोटीत म्हणून घोषित करण्यात आले. हे ऐकताना कसं वाटते, पण ते खरं आहे, सत्य काय बदलू शकत नाही. हे आपली कुकर्मांची पापांची जी रास आहे त्याच्यामुळे आलेला आपल्या पदरी हे पश्चाताप आहे. आपण इतके वर्ष माज दाखवला, पण आता आपल्याला हे सगळे भोग भोगावे लागणार आहे, जे आपल्या कर्मांची फळं असं आपण म्हणूया.
तर स्वतःलाच ती यातना करून घेत असते. तिची ती अवस्था पाहून तिथे नेमके आढळराव येतात आणि तिला म्हणू लागतात की बाजा. तर ती म्हणते काय, तर तो म्हणू लागतो की तू ना खूप खंबीर व्यक्तिमत्व आहे किंवा खूप खंबीर आहेस तुला मी असं कधी खचलेलं रडलेलं पाहिले नाही आणि ते तुला शोभत पण नाही. तू अशीच धीट भक्कम राहायला हवीस. कुणी 4 कुत्रे आले तुझ्यावर भुंकले तर तुला कधी पहिले फरक पडत नव्हता, आत्ता का पडतोय? आत्ता तर तू खऱ्याने वागतेस ना. तर तू स्वतःला वाईट वाटून घेऊ नको आणि त्या लोकांकडे लक्ष देऊ नको जे तुला काय म्हणत असतील. तर बाळजा इथे डोळे पुसते आणि ती मग त्यांना म्हणू लागते की आधी मला काहीच वाटायचं नाही, कारण मी खूप कुकर्म दुष्कर्म काय म्हणू आपण पापं केली. त्या पापांमुळेच आज आपल्यावर पश्चातापाची वेळ आली. त्या पश्चाताप भोगायचा असेल तर तो आपल्याला असाच भोगावा लागणार आहे. याचा सामना तर मला करावाच लागणार आहे. माझ्याच कर्मांची फळं माझ्या पदरात पडत आहे, ह्या स्वरूपात पडत आहे. माझ्या मनाला यातना होत आहे, काही होतं आहे ते मला सहन करणं भागच आहे आणि तोच माझ्या आता उरलेल्या आयुष्याचा पश्चातापाचा भाग बनून मी भोगणार. मी काही मागे सरकणार नाही, आलेले भोगांना सामोरे जाणार असं म्हणत बाळजा स्वतःचं मन धीट करून इथे दाखवते आणि आपल्या चुकीमुळेच आपल्या पदरी हे सगळं पडले, त्यामुळे मी ते मान्यही केले असं म्हणू लागते. तर आता तिथे आढळरावांशी जास्त न बोलता ती त्यांना सांगते की तुमचं पाणी आणि गोळ्या तिथे ठेवले, तेवढ्या घेऊन घ्या, आलेच मी थोड्या बाहेर चक्कर मारून येते असं म्हणत ती डोळे पुसून बाहेर निघून जाते. तर आढळराव मात्र विचारत पडतं की हिच्या दुःखावरती निवारण काढावं काय. ती खरंच खूप सुधारली आहे, स्वतःला सावरती आहे, पण तिला मदत कशी करावी हे त्यांनाही कळेनासं झाले. तर आता पूजा आणि सावित्री हे ज्या वेळेला कटकारस्थानाविषयी बोलत असतात त्याच वेळेला भक्ती घरात दारा उघडून आलेली असते. तर तिच्या येण्याने दोघीही खूप घाबरतात. चेहऱ्यावरती त्यांची भीती स्पष्ट दिसू लागते. आता इथे काय झाले, पूजाच्या डायरेक्ट हातापायात प्राणच राहिला नाही जणू काही. ती डोळ्यांनी फक्त भक्तीला पाहते आणि बघता 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 आता ती पाहू लागलेली की इथे आपली भक्ती फारच संतापली. ती येते जवळ आणि मग ती आता जाब विचारू लागते पूजाला की तू असं कसं वागू शकतेस? मला वाटलं होतं तू सुधरशील, पण तू अजूनही सुधारलेली नाही. तुझ्या कर्मांना तू अजूनही सुधरवलेलं नाही आणि स्वतः दुसऱ्यांच्या सुखावरती जळत राहतेस. दुसऱ्यांना किती अजून त्रास देणारे. बिचारी माझी बहीण कृष्णा आईने तुला समजून घेतलं, तुझी प्रत्येक ठिकाणी साथ दिली आणि तू काय करत आहेस गं? तू तिला असं तिचा विश्वासघात करून साथ देतेस का? तिला मारण्याची तू कटकारस्थाने केली तरी तिने तुझ्यावरती दया दाखवली, तुला जेलमध्ये पाठवलं नाही आणि तू हे असले धंदे करतेस? मी आत्ताच्या आत्ता जाऊन कृष्णाला तुझं खरं रूप सांगते. आणि त्याच वेळेला सावित्री पूजेच्या खांद्यावर हात ठेवते आणि ती तडकन उठते, भानावर येते. हे स्वप्न होतं. आता इथे आपली भक्ती म्हणजे आपले पूजाजवळ जाते आणि म्हणू लागते की काय तू कसला विचार करतेस एवढं गाढ? तर ती म्हणते काही नाही गं. तर तुम्ही इथे कसे? तर ती म्हणते काही नाही, सहज भेटायला आले मी तुम्हाला. तर आता इथे भक्ती म्हणते की अच्छा मग तुम्ही बोला, गप्पा मारा, मी आलेच जरा. मी ना बंब्याकडे गेले होते, बंब्याच्या घराची भिंत कोसळली पावसामुळे, तर त्याला मदत करायला गेले होते. आलेच मी हातपाय धुवून, तुम्ही बसा गप्पा मारत. तर पूजा म्हणते की नाही आता आम्ही पण निघणारच आहोत, तर तू जा. तर आता इथे आपली ही जी भक्ती ती घरामध्ये गेलेली असते. आता इथे आपण पाहू शकतो दुसरीकडे बाळजाबाई रडत ना खरं तर बाहेर येऊन बसलेली असते आणि एकटीच स्वतःला म्हणजे अशी विचारत असते स्वतःच्याच की आपल्या आयुष्यात काय होते, काय आपण करून ठेवलं आहे, आपले पापांची फळं येत काही असं तसं. तर इथे आपला दुष्यंत हा आलेला असतो. दुष्यंत आईशी बोलण्याचा प्रयत्न करतो आहे आता की मला माहिती आहे की तुम्ही खूप दुष्टपणे वागलात, तर तुम्ही आता स्वतःला बदलत आहे ते पण मला दिसतं आहे. तुमच्यातला झालेला बदल मला खूप चांगला दिसला आहे आणि तुम्ही मनापासून बदलले आहेत. पण तुमच्या वाटेला ह्या असल्या काही बायकांनी बोल लावले, त्या गोष्टी मलाही आवडल्या नाही. एखादी घटस्फोटित महिला समाजात वावरू नाही शकणार का? तिला तिचं अस्तित्व नाही आहे का? तिने स्वतःसाठी किती कष्ट केले, किती खंबीरपणे जी बाई वागली, त्या बाईच्या नशिबी हा असलं भोग. एखाद्या घटस्फोटित महिलेचा असं झालेला अपमान मला खरंच सहन होत नाही. त्यातल्या त्यात तुमचा तर अजिबातच नाही. लहानपणापासून मी तुम्हाला पाहत आलो आहे, तुम्ही फार खंबीरपणे राहिलात, कधीच कुणाची मदत घेतली नाही, स्वतःचे निर्णय स्वतः घेत राहिलात, कधी तुम्हाला खचलेलं दुखलेलं मन पाहिलेलं नाही आणि तुम्ही अख्ख्या समाजाशी लढू शकतात. तुमच्यात इतकी ताकद आहे. फक्त आज तुम्हाला पश्चाताप झाला आहे, त्याच्यामुळे तुम्ही स्वतःला कमजोर समजू लागलात. असं जर होत असेल तर तसं काहीही करू नका. माझी आई म्हणजे तुम्ही
या माझ्या आईला मी माझ्या लहानपणापासून पाहिलं आहे. मनापासून मी तुमचं कौतुक करतो. खरं तर तुम्ही खूप खंबीर राहिलात, कधीच कुणाची मदत घेतली नाही. नवरा ह्या नावाची गोष्ट तुम्हाला गरजेची पण नाही आहे आणि फक्त तुम्ही आता पश्चाताप झाला आहे म्हणून जरा खचल्यात आणि तुमच्या डोळ्यात अश्रू आले. पुन्हा हे अश्रू तुमच्या डोळ्यात कधीच आले नाही पाहिजे. तुम्ही एकदम खंबीरपणे बिना नवऱ्याचे पण जगू शकतात हे समाजाला दाखवून द्यात. आणि समाज हा आहे ना भुरसटलेल्या विचारांचा आहे की इथेच का राहिला, तिथेच का बसला. हा समाज ना आपल्याला ना पायी चालू देत, ना घोड्यावर चालू देत, ना घोड्या डोक्यावर घेऊ देत. तर आपण आता काय करायचं, आपल्याला जसं हवं तसं वागायचं. कोणी कितीही काही म्हटलं ना त्याच्या प्रश्नाची तिथंच उत्तरे द्यायची. माझ्या आईने नेहमी खंबीर राहावं अशी माझी इच्छा आहे. समाजातल्या कुठल्याही व्यक्तीच्या कुठल्याही बोलण्याला अजिबात घाबरायची गरज नाही. आणि मी तुम्हाला समजून घेतो आहे. जर तुम्हाला कोणी पुन्हा कधी काही म्हणालं ना तुम्ही घटस्फोटीत आहात, तर त्यांना सांगा आहे तर आहे, पण मी माझ्या मुलाच्या घरी माझ्या हक्काच्या घरी राहते, त्यामुळे तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी बांधील नाही. तर हे सगळं काही दुष्यंत आपल्या आईशी बोलताना, तिला समजवताना, तिला उभारी देताना बोलतो, इतकं भारी वाटतं ना. आणि एक प्रकारे त्याने हळूहळू मी तुम्हाला माफ करतो आहे हे पण बोलून दाखवलेलं आहे. थोडासा अजून वेळ लागेल 1-2 गोष्टी घडल्यानंतर, तर पूर्णपणे आपल्या आईच्या पूर्वीसारख्या प्रेमात आपला दुष्यंत पडलेला आपल्याला पाहायला मिळेल आणि तिचा मान तेवढाच तिला पुन्हा परतही मिळेल, हेही आपल्याला पुढे पाहायला मिळणारच आहे. पण ह्या गोष्टीने ना आपल्या बाळजाबाईला इतका भयंकर आनंद झाला. तर आता आपण इकडे पाहू शकतो की बाळजाबाई देवांसमोर जाऊन उभी राहते, देवांचे आभार मानते की माझ्या दुःखाला मी ना एका क्षणात कशी विसरून गेले. किती दुःख वाटत होतं की माझ्या आयुष्यात काय आलं आहे. माझ्या मुलाच्या 1-2 शब्दांनीसुद्धा मला किती उभारी मिळाली. माझा मुलगा माझ्याशी 2 शब्द काय बोलला, माझा आनंद गगनात मावेना. माझं दुःख तर मला कुठे दिसतसुद्धा नाही आहे. कसे चमत्कार घडावा ना, जादूची कांडी फिरावी आणि एखादी गोष्ट आपल्या हातावरून गेलेली परत आपल्या हातात यावी, अशी घटना घडली. आणि आपल्या बाळजाबाईचं मन एकदम सुप्रसन्न झालं. अगदी मनात दुःख जे वाटत होतं ते सगळं विसरून गेलेले आहेत आणि त्या आता नव्याने स्वतःची उभारी उभारून स्वतःला पुन्हा नव्याने जगण्याची उमेद देत आहेत. आणि ही जी गोष्ट आहे खरंच खूप छान आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात ना कधी होतं की एका मिनिटात नाही का दुनियाही बदल गई. तर अशी घटना आपल्याला पाहायला मिळते. माझ्या मुलाच्या बाबतीत पण सांगायचं आणि आत्ता घडलेली घटना आहे लेटेस्ट. तो जो मला म्हणतो की आई तुरी मेरी दुनिया 2 मिनिट मी बदल डाली. आता ते रील्स वगैरे पाहून त्याच्या मनात येतं. त्याच्या आयुष्यात खरं तर खूप मोठा 8 दिवसात बदल घडून आला आहे. तो त्याला झेपेल की नाही याची पण शंका होती, पण खरंच त्याने करून दाखवलं. खरं माझ्या मुलाची ही क्षमता आहे ती पाहून मला आता या क्षणाला असं वाटतं जादूची कांडी फिरली आणि सगळं बदललं. तसं माझ्या मुलाच्या आयुष्यात आता नवीन गोष्ट सुरू झाल्या. तसंच आत्ता ह्या क्षणाला बाळजाबाईच्या पण आयुष्यात नवीन गोष्ट सुरू होते आहे आणि त्या खूपच सुंदर आहे. देवाचा आशीर्वाद, देवाचा चमत्कार म्हणूया आपण हा सगळा. आणि आता आपण पुढे पाहतो आहे की आता ही जी कटकारस्थानं करणारी लोक आहेत ना, पूजासारखी, समरसारखी, सावित्रीसारखी, तर हे आता म्हणतात की आपण सावधपणे वागायला हवं. भक्तीने जर आपल्याला कधी असं काय बोलताना पाहिलं तर ती कृष्णाला जाऊन सांगेल आणि आपल्या सगळ्या प्लॅनवरती पाणी फिरेल. तर आपल्याला जपून वागायला हवं. इथून पुढे मला कुठल्याही प्रकारे रिस्क नको आहे असं पूजा म्हणते सावित्रीला. आणि पूजाच्या कानी उतारी पडूच द्यायचं नाही की मी सुधारलेली नाही, मी अजूनही बदला घेण्यासाठीच त्या घरात राहते, नांदते, मी फक्त नाटक करते सुधारण्याचं. सावित्री म्हणते हो, आता आपण दोघीजणी खूप काळजी घेऊया. आता आपले पुढचे जे प्लॅन आहे ते कुणाला सांगू किंवा कळूच द्यायचे नाही. तर आपण इकडे दुसरीकडे पाहतोय बाळजाबाई देवांचे आभार मानते की माझा मुलगा मला परत मिळाला. आणि हे सगळं आपली कृष्णा लांबून पाहत असते. कृष्ण बाळजाबाईंच्या जवळ येते. थांब थांब मला तुला काहीतरी सांगायचं सांगू लागते. तरी तिच्या चेहऱ्यावरनं त्यावेळेलासुद्धा ना आनंदाचे अश्रू टपटप पडताना पाहायला मिळतात. आणि आपली कृष्णा त्यांचा हात पकडत म्हणते बाळजाबाई मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं, कानांनी ऐकलं, मी सगळं पाहिलं तुम्ही दोघंजणं जे बोलत होतात. तर मला कळलं की तुमच्या मनावर दुःखावरती फुंकर घालणारी गोष्ट जर कुठली असेल ना तर ती दुष्यंत सरकार आहे. दुष्यंतने तुमच्या जखमेवर फुंकर घातली आणि ती जखम एकदम बरी झाली, अशी घटना घडली आहे ना. तर बाळजाबाई म्हणते हो गं हो, मला खरंच खूप आनंद होते आणि माझा मुलगा माझ्याकडे परत येतो आहे हे फक्त तुझ्यामुळंच झाले. तू मला म्हणाली होती की एक ना एक दिवस माझ्या चांगुलपणाने मी माझा मुलगा परत मिळवू शकते. तर इथे ती म्हणते की खरं तर हे माझ्यामुळेच झालं होतं ना, माझ्यामुळेच तुमचा मुलगा तुमच्यापासून दुरावला होता. तर इथे बाळजाबाई म्हणते नाही गं, तुझ्यामुळे नाही, खरं तर ही माझ्याच कर्मांची, माझ्याच पापांची फळं होती जी मी आत्तापर्यंत भोगली आणि भोगत राहीन. तुझ्यात आणि माझ्यात जे काही घडलं ते माझ्या खरं तर वाईटपणामुळेच झालं. तर त्याच गोष्टीला तू स्वतःला दोष देऊन घेऊ नको. फक्त आता ह्या क्षणाला मला ह्या गोष्टीचा खूप आनंद आहे की माझा मुलगा माझ्याकडे परत येतो आहे.
तर बाळजाबाईला कृष्ण म्हणते की तुमच्या आयुष्यात तुमची सगळी सुखं तुमच्या पदरात परत येतील, अजिबात काळजी करू नका, फक्त देवावरती विश्वास ठेवा, देवी आई तुम्हाला तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करून शेवट देतील. गोड सगळंच गोड असं म्हणूया आपण आता. तर इकडे आपण पाहू शकतो की पूजा दुसऱ्या दिवशी सकाळी किचनमध्ये काम करण्यासाठी आलेली असते, चहा ठेवलेला असतो. तर आता हा जयवंत खंडूखुपशा हा गेलेला आहे आणि हा म्हणू लागतो की अद्रक नाही टाकलं वाटतं चहामध्ये, फक्त इलायचीचाच वास यायला इथं यायला आणि प्यायला तर प्याय ना बाबा. तर आपण इकडे पाहू शकतो पूजा म्हणते मग तुला काय पाहिजे का, तर तो म्हणतो नाही मी फक्त म्हणतोय विचारतोय. पूजा त्याच्याशी उर्मटपणे बोलते, मात्र जयकांत आता तिच्याशी आता गोड मधुर आवाजात बोलू लागलेला आहे. काय गं तुला काल मदत हवी असती तू माझी, तर माझी मदत घ्यायला हवी होतीस तू, आणखी मस्त मज्जा आली असती. तर ती म्हणते म्हणजे काय, तर तो म्हणतो काल त्या महिला मंडळाच्या बायका घरात मिठाचा खडा टाकायला आल्या, ही गोष्ट तुम्हाला वाटतं तुम्हाला जमली आणि मला कळलीच नाही, असं कसं. माझं पण बारीक लक्ष असतं तुमच्या सगळ्या हालचालींवरती, तुम्ही जे कांड केले त्या सगळ्या गोष्टींचे पुरावेसुद्धा माझ्याकडे आहेत. आता इथे आपण पाहतोय पूजा घाबरते. पूजा म्हणते की मी असलं काही केलेलं नाही, तर माझ्यावरती तू काय आरोप लावतोय. जयकांत म्हणतो माझी मदत लागत असेल तर कधीही एनी टाईम आय एम रेडी. तर इथे पूजा त्याच्याकडे कटाक्ष टाकते आणि मग इथे आपल्याला पुढे पाहायला मिळेल पूजा घाबरते. आता याला सगळं कळलं आहे, मग हा जर कोणाला काही म्हणाला याच्याकडनं सगळी माहिती कृष्णापर्यंत पोचली तर आता ती विचारात पडली आहे. दुसरीकडे मात्र आपली जी कृष्ण आहे ती आता भारी स्वप्न पाहायला लागली आहे. तिने दुष्यंतला पण सांगितलं आहे की माझी इच्छा आहे आढळरावांनी पुन्हा एकदा बाळजाबाईशी लग्न करून त्यांचा स्वीकार करावा. याबद्दल तुम्हाला काय वाटतं. त्यावरती दुष्यंत आता काहीच बोलत नाही, पण ती म्हणते की मी आबांशी ह्या विषयावर बोलणार आहे, तुमचं पण मत महत्त्वाचं आहे. मला वाटतं की बाळजाबाई आणि आढळराव यांनी पुन्हा एकदा संसार थाटावा. तुम्हाला काय वाटतं. दुष्यंत हे मान डोलावून होकार देत आहे. आता चला इकडे मात्र मिठात खडा कारण तर दुधात मिठाचा खडा पडावा तशी पुन्हा एकदा युती झालेली पाहायला मिळणार आहे जयवंत आणि इथे पूजाची. पूजा आता मदत मागते जयवंतकडे की एखादी पाप असं काहीतरी सांग बाळजाबाईचं जे सगळ्यांसमोर आल्यानंतर पुन्हा एकदा अख्खं गाव तिला धारेवर धरण आणि गावातील लोक तिची धिंड काढतील गावामध्ये. तर अशी एक गोष्ट आहे जी आता जयवंत हा पूजाला सांगतोय आणि पूजा त्या गोष्टीला बाहेर लीक करणार आहे. त्याच्यानंतर गावातल्या लोकांचा आक्रोश रोष सगळं काही आपल्या बाळजाबाईंवरती शेकणार आहे आणि बाळजाबाईंची गावभर धिंड काढली जाईल असा प्रसंग पण उद्भवणार आहे. चला तर मग पुढे एकदम भन्नाट जबरदस्त असा ट्विस्ट आलेला आहे आणि तो ट्विस्ट अनुभव करून घ्यायचा असेल तर आपल्याला पुन्हा भेटावं लागेल. चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळेजण बघतायत सिरियल पण सबस्क्राईब करायला विसरताय. बेल आयकॉन बटन नक्की दाबा म्हणजे पुढे येणारा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला सिरियलची नवीन अपडेट प्राप्त होईल. चला तर मग आता घेऊ छोटीशी विश्रांती. धन्यवाद.